धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजितदादांनी हात झटकले। नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडे राजीनामा का नाही देत? नाशिकमधल्या पत्रकारांचा दादांना प्रश्न। तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदादांचं उत्तर। सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतूने धस काम करत आहेत। मात्र राजकारणात संवाद खुंटता कामा नये। मुंडे धसांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांसारखा मोहरा पुढे आणला। धसांना पुढे आणण्यासाठी देशमुखांची हत्या प्रकरणाचा वापर केला। संजय राऊतांचा हल्लाबोल। बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार। संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना। वाल्मिक कराड सध्या याच जिल्हा कारागृहात। आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षांच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा। अजित पवारांसमोर आमदार सौरव जहिरेंकडून नाराजी व्यक्त। निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं। मात्र श्रीमंत महिलांनीही अर्ज केल्याचं निवडणुकीनंतर समजलं। अजित पवारांची मोठी कबुली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेश दौऱ्यावर। तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार। आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार। अधिवेशनात 57 देशांचा सहभाग।